आज तर डायरेक्ट कुटाराची बंदच भरली. तर काय म्हणता बे पोट्टे होतं, दुपारी 3 वाजता डोक्यावर टावेल घेऊन मी चाललो वावरात. आणि माझ्या वावरात जायचा रस्ता म्हणजे त्याच्यासमोर तर हायवे बी फेल आहे. पोचलो मग वावरात. बैल तर असे पाय माझ्याकडे काय जसं त्याला माहीतच पडलं का आपल्याला गोयते म्हणून. पहिले तर बंडीत कुटार भरायची सामग्री टाकून दिली. मग बंडीच्या 2 इंजनले सोडलं आणि बंडीला जुटून टाकलं. ऊन एवढी तपे का शेला महत्वाचा होता डोक्यावर. ते अलग गोष्ट आहे, मी खांद्यावर घेतला. बंडी तर भल्ली पळून राहिली, ते समोर बसलो मग. आणि हेच कुटार आम्हाला घरी न्यायचं होतं. दुरून ते कुटार थोडंसं दिसे, पण जवळ यायला माहित पडलं 2 बंडे आहे म्हणून. पहिले तर बंडीत फाडी टाकून घेतली चांगली. मग भिडलो मी कुटार भरायला. काय काम होतं डालात कुटार भरणं, ते बाबाले वरतच आहे ना. मला काही खाली कुटार भरायला जमीन आहे. मग आलो मी वरता. आता बाबा भरून राहिले खाली कुटार. मग वरता आल्यावर माय काम होतं डालातलं कुटार खाली पाडणं, मग त्याला चांगलं दाबणं. तसं तर हे कुटार एक बंडी आहे, पण माया पाणी जात नाही म्हणून अर्धीच भरायला लागली. अर्ध्या घंट्यात तर बंडी भरून टाकली. बंडी तर भरून झाली होती. आता मला गाडीने जायचं होतं घरी. बाबा येते बंडी घेऊन. घरी कुटार काढले, दताया बी घेऊन घेतला सोबत. मारली गाडीला केक आणि मग गेलो घरी. मागूनच 10 मिनिटात बंडी बी आली होती घरी. त्याला तर फाडी टाकून दिली खाली, म्हणजे कुटार सांडलं तरी लवकर सावरता येते. मग उलटवली बंडी. मग बाबांनी मी भिडलो कुटार काढले. 20 मिनिटात तर बंडी खाली करायची होती. आणि बरोबर 20 मिनिटात बंडी खाली करून टाकली आम्ही. तर मग आजच्या एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही तेवढं फॉलोचं बटन दाबून देजा आणि एक कमेंट करून टाकजा.